तर विद्यार्थ्यांना एखाद्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच रोजच्यासारखेच मनापासून स्वागत आहे. सुपर क्लासमध्ये आज देखील आपण ठाणे महानगरपालिका व कल्याण डोंबिवली महानगरपालिका या दोन्ही भरतीसाठी उपयुक्त असणारे जनरल नॉलेज पाहणार आहोत. तसेच विद्यार्थ्यांनो, या दोन्ही भरतीसाठी आपण काय केलेली आहे, या ठिकाणी 560 पेजेसची पीडीएफ तयार केलेली आहे. ही पीडीएफ जर हा सुपर क्लास पाहून घेत असाल 250 मध्ये मिळेल, नाहीतर हे आपल्याला 300 ला 350 ला पडेल. आता जोही विद्यार्थी या पीडीएफला घेण्यासाठी तो घेण्यापूर्वी या पीडीएफ मध्ये आपल्याला काय मिळणार आहे जाणून घेऊया. तर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील महत्त्वाची सर्व कलमे मिळणार आहेत. तसेच माहितीचा अधिकार अधिनियम 2005 हा जो आहे संपूर्ण मिळणार आहे. अधिनियमावर कोणताही प्रश्न पडेल पीडीएफच्या बाहेरचा येणार नाही, 100% खात्री आहे. इतिहासमधील ए टू झेड समाज सुधारक असतील इन डिटेलमध्ये आपल्याला एमसीक्यू मिळणार आहेत. एवढ्या डिटेलमध्ये कुठेच मिळू शकत नाहीत, ही पण खात्री आहे. त्याच्यानंतर विज्ञानवरील 500+ एमसीक्यू, भूगोलवरील एमसीक्यू किंवा जनगणना 2011 असो किंवा ठाणे किंवा कल्याण डोंबिवली आधीचे स्पेशल एमसीक्यू असो तेही मिळणार आहेत. राज्यपाल, मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती सर्व एमसीक्यू मिळणार आहेत. आता जोही इच्छुक विद्यार्थी आहे या पीडीएफला घेण्यासाठी या नंबरवर आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे, कॉल नाही करायचा आहे, ही सर्वांना रिक्वेस्ट आहे. चला मग सुप्रकाशाला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न कव्हर करूया. प्रश्न असा आहे, महानगरपालिकेतील अतिशय महत्त्वाची समिती आपल्याला सांगायची आहे की दिलेल्या पर्यायापैकी कोणती आहे महत्त्वाची समिती? आरोग्य समिती, वित्त समिती, शिक्षण किंवा स्थायी समिती? तर ऑप्शन्समध्ये 4 योग्य राहील. स्थायी समिती ही महानगरपालिकेतील अतिशय महत्त्वाची समिती असलेली दिसते. कव्हर करूया प्रश्न दुसऱ्या क्रमांकाचा. तर जगातील एकूण जमिनीच्या क्षेत्रापैकी किती टक्के क्षेत्र जे आहे हिमनद्यांनी व्यापलेले आहे ते सांगायचं आहे. हिमनद्या म्हणजे काय विद्यार्थ्यांनो? तर बर्फाच्या नद्या असतात ह्या हिमनद्या. तर 10%, 15%, 20 किंवा 25. तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये 1 योग्य राहील. हिमनद्यांनी जे आहे 10% क्षेत्र व्यापलेले आपल्या सर्वांना लक्षात येते. तर या ठिकाणी प्रश्न तिसरा, महाराष्ट्रामध्ये कोणता मासा मोठ्या प्रमाणावर पकडला जातो ते सांगायचं आहे. माशाची जात सांगायची आहे की जी मोठ्या प्रमाणावर पकडली जाते. बांगडा, रोहू, सुरमई, पापलेट. तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये 1 म्हणजेच बांगडा ह्या ज्या मासा आहे सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये पकडला जात असतो. तर या ठिकाणी दलहस्ती ऊर्जा निर्मिती केंद्र कोणत्या नदीवर स्थित आहे ते सांगायचं आहे. ऊर्जा निर्मिती केंद्राचं नाव दलहस्ती विचारलेलं. चिनाब, गंगा, कोशी किंवा कृष्णा? तर ऑप्शन्समध्ये 1 म्हणजेच चिनाब नदीवर दलहस्ती ऊर्जा निर्मिती केंद्र असलेले दिसते. कव्हर करूया प्रश्न पुढचा. तर विचारलेला आहे, सिंधू संस्कृतीमध्ये कोणत्या देवताला विशेष प्राधान्य होते ते विचारलेलं आहे. संस्कृती आहे सिंधू संस्कृती. शिवदेवता, गणेश देवता, देवी किंवा वरीलपैकी नाही? तर ऑप्शन्समध्ये 1 योग्य आहे. शिवदेवताला जे आहे सिंधू संस्कृतीमध्ये विशेष प्राधान्य दिले जात होते हे कळते. प्रश्न 6वा. तर पलमारू व्याघ्र प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये येतो? व्याघ्र प्रकल्पाचं नाव पलमारू आहे. तर महाराष्ट्र, गुजरात, झारखंड किंवा कर्नाटक? ऑप्शन्समध्ये योग्य आहे आपल्यासमोर विद्यार्थ्यांनो 3 म्हणजेच झारखंड या राज्यामध्ये पलमारू व्याघ्र प्रकल्प आहे. कव्हर करूया प्रश्न 7वा. मुसाफिर हे आत्मचरित्र पुढीलपैकी कोणाचे आहे? आत्मचरित्राचं नाव मुसाफिर विचारलेलं. विलास पाटील, विष्णू शिरवाडकर, वसंतराव नाईक किंवा अच्युत गोडबोले? तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 4 अच्युत गोडबोले यांचे मुसाफिर हे प्रसिद्ध आत्मचरित्र आहे. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी पुढचा. तर विचारलेलं आहे की 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त शहरी लोकसंख्या असलेले शहर कोणते आहे ते सांगायचं आहे आपल्या राज्यातील. 2011च्या जनगणनेनुसार मुंबई, ठाणे, पुणे किंवा वर्धा? तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे आपल्यासमोर किती? 2 म्हणजेच ठाणे शहरामध्ये 2011 नुसार सर्वात जास्त लोकसंख्या असलेली कळते. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 9व्या क्रमांकाचा. लोकसभा व राज्यसभेच्या संयुक्त बैठकी संबंधित संविधानातील कलम कोणते आहे ते सांगायचं आहे. संसदेची दोन्ही सभागृह ज्या संयुक्त बैठकी संबंधित विचारलेले आहे. कलम 200, कलम 208, कलम 108 किंवा 199? तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे विद्यार्थ्यांनो 3 कलम 108 हे लोकसभा राज्यसभेच्या संयुक्त बैठकी संबंधित आहे. प्रश्न 10वा कव्हर करूया. भारतीय शिलालेखाचा
सर्वात मोठा संग्रह पुढीलपैकी कोणता आहे? शिलालेखाचा सर्वात मोठा संग्रह विचारलेला. मुंबई, दिल्ली, नाशिक, म्हैसूर. ऑप्शन्समध्ये 4. म्हैसूर येथील संग्रह लेख शिलालेखाचा संग्रह जो आहे तो सर्वात मोठा आहे. तर तंबाखू उत्पादनामध्ये आपल्या देशाचा जो क्रमांक आहे जगामध्ये कितवा लागतो ते सांगायचं आहे. तंबाखू उत्पादनामध्ये पहिला, दुसरा, तिसरा किंवा चौथा. तर ऑप्शन्समध्ये 2 योग्य राहील. दुसरा क्रमांक तंबाखू उत्पादनामध्ये आपल्या देशाचा लागतो. प्रश्न 12वा पाहूया. सर्वात कमी तालुक्यांचा समावेश पुढीलपैकी कोणत्या विभागात झालेला आहे? प्रशासकीय विभागात सर्वात कमी तालुके कोणते आहेत? तर नाशिक, कोकण, विदर्भ किंवा मराठवाडा. तर ऑप्शन्समध्ये योग्य आपल्या समोर किती? 2. कोकण या प्रशासकीय विभागामध्ये सर्वात कमी तालुक्यांचा समावेश आहे. किती तालुके आहेत? तर 50 तालुक्यांचा समावेश आहे. कव्हर करूया प्रश्न 13वा. भारतामध्ये राज्यसभेचे सर्वात पहिले सभापती कोण ठरलेले आहेत ते सांगायचं आहे. राज्यसभेचे सर्वात पहिले सभापती पंडित नेहरू, सर्वपल्ली राधाकृष्ण, दादाभाई नौरोजी किंवा सुरेंद्रनाथ बॅनर्जी. ऑप्शन्समध्ये 1 योग्य राहील. म्हणजेच लोकसभेचे सर्वात पहिले सभापती कोण होते? सर्वपल्ली राधाकृष्ण यांनी होते हे कळते. प्रश्न 14वा. अतिसार या रोगाचा प्रसार खालीलपैकी कशामार्फत होत असतो? रोग कोणता आहे? अतिसार आहे विचारलेला. पाण्यामार्फत, हवेमार्फत, संपर्कामार्फत किंवा वरील नाही. तर ऑप्शन्समध्ये 1 म्हणजेच पाण्यामार्फत जो आहे अतिसार या रोगाचा प्रसार होत असतो. तर कव्हर करूया प्रश्न 15वा. विचारलेले ट्रिप्सिन हे प्रथिनांचे रूपांतर पुढीलपैकी कोणत्या आम्लामध्ये करते ते सांगायचं आहे. ट्रिप्सिन हे प्रथिनांचे रूपांतर विचारलेले. टार्टरिक, ॲमिनो, सायट्रिक किंवा वरील सर्व. तर ट्रिप्सिन हे या ठिकाणी ॲमिनो आम्लामध्ये प्रथिनांचे रूपांतर करते. 16वा प्रश्न. मलप्रभा धरण भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे हे सांगायचं आहे. धरणाचं नाव मलप्रभा विचारलेलं आहे. पंजाब, बिहार, गुजरात किंवा कर्नाटक. तर ऑप्शन्समध्ये 4 योग्य राहील. कर्नाटक या राज्यामध्ये मलप्रभा धरण हे स्थित आहे. कव्हर करूया प्रश्न 17वा. किसान सभेची मागणी सर्वप्रथम कोणामार्फत करण्यात आलेली होती ते विचारलेलं आहे. किसान सभेची मागणी स्वामी विवेकानंद, स्वामी श्रद्धानंद, स्वामी दयानंद किंवा स्वामी सहजानंद. तर ऑप्शन्समध्ये 4 योग्य राहील. सहजानंद सरस्वती यांनी किसान सभेची मागणी सर्वप्रथम केलेली होती. मानवाच्या फुफ्फुसामध्ये किती मिलियन वायुकोश असतात ते सांगायचं आहे. वायुकोश किती मिलियन असतात फुफ्फुसामध्ये? तर 400 मिलियन, 200 मिलियन, 300 किंवा या ठिकाणी 500. तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 300 मिलियन जे आहे वायुकोश आपल्या फुफ्फुसामध्ये असतात हे कळते. सुपारी संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे हे विचारलेलं आहे. सुपारी संशोधन केंद्र पालघर, डिग्रस, यावल किंवा श्रीवर्धन या ठिकाणी. ऑप्शन्समध्ये 4 योग्य राहील. श्रीवर्धन येथे सुपारी संशोधन केंद्र असलेले कळते. 20वा प्रश्न. महात्मा फुले यांचा हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन असा उल्लेख पुढीलपैकी कोणी केलेला होता ते सांगायचं आहे. समाजसुधारक आहेत महात्मा फुले आणि उल्लेख म्हणजे हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन असा. तर सयाजीराव गायकवाड, शाहू महाराज, महात्मा गांधी, वासुदेव बळवंत फडके. ऑप्शन्समध्ये 1 सयाजीराव गायकवाड यांनी महात्मा फुले यांचा हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन असा उल्लेख केलेला होता किंवा गौरव केलेला होता. तर दर्पण वृत्तपत्र पुढीलपैकी कोणत्या दिवशी प्रकाशित केले जात असे हे आपल्याला सांगायचं आहे. वृत्तपत्राचं नाव दर्पण हे विचारलेलं आहे. शुक्रवार, मंगळवार, बुधवार किंवा शनिवार. तर ऑप्शन्समध्ये 1 म्हणजेच शुक्रवारी जे आहे दर्पण वृत्तपत्र प्रकाशित होत असे. तर प्रश्न 22वा. पंडित रमाबाई यांनी ख्रिश्चन धर्माचा जो स्वीकार आहे पुढीलपैकी कोणत्या वर्षी किंवा कोणत्या दिवशी केला होता ते सांगायचं आहे. पंडित रमाबाई यांनी माहीत असेल तर सांगतो ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केलेला होता. 30 सप्टेंबर 1883,
28 सप्टेंबर, 20 सप्टेंबर किंवा 25 सप्टेंबर 1883. ऑप्शन्समध्ये एक म्हणजेच 30 सप्टेंबर 1883 या वर्षी या दिवशी पंडित रमाबाई यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला होता. संत तुकारामाची वचने पुढीलपैकी कोणत्या वृत्तपत्राच्या शीर्षस्थानी होती ते विचारलेलं आहे. संत तुकाराम यांची वचने दर्पण, दिग्दर्शक, केसरी किंवा मुकनायक. तर ऑप्शन्समध्ये या ठिकाणी चार योग्य राहील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वृत्तपत्र मुकनायकच्या शीर्षस्थानी कोणाची वचने होती? संत तुकाराम या महाराज यांची असलेली लक्षात येतात. तर मानवी मूत्रामध्ये पुढीलपैकी कोणत्या आम्लाचा समावेश असतो हे विचारलेलं. मानवी मूत्रामध्ये कोणते आम्ल असते? बेंजोइक, लॅक्टिक, ल्युकोमिक किंवा वरील नाही. तर ऑप्शन्समध्ये एक योग्य आहे. बेंजोइक आम्लाचा समावेश जो आहे मानवी मूत्रामध्ये असतो. प्रश्न 25. ऑलिम्पिक दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा होत असतो सांगायचं आहे. दिवसाचं नाव ऑलिम्पिक हा विचारलेला आहे. 24 जून, 25, 26 किंवा 23 जून. ऑप्शन्समध्ये चार योग्य राहील. 23 जून या दिवशी ऑलिम्पिक दिवस हा साजरा होत असतो. प्रश्न 26. अगळ पगळ या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी पुस्तकाचं नाव आहे अगळ पगळ. भालचंद्र नेमाडे, कुसुमाग्रज, गोविंदाग्रज किंवा या ठिकाणी पुरुषोत्तम देशपांडे. ऑप्शन्समध्ये चार योग्य राहील. पुरुषोत्तम देशपांडे यांनी अगळ पगळ या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न 27 पाहूया जो की आहे पूर्ववाहिन्या नद्यांनी महाराष्ट्राचे किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. कोणत्या नद्यांनी? पूर्ववाहिन्या या नद्यांनी विचारलेलं आहे. ऑप्शन्समध्ये आहे 70, 60, 75 किंवा 20. तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे विद्यार्थ्यांनो 3. 75% क्षेत्र महाराष्ट्रातील पूर्ववाहिन्या नद्यांनी व्यापलेले लक्षात येते. प्रश्न 28. वशिष्ठ नदीकाठी पुढीलपैकी कोणते शहर आहे ते विचारलेलं. वशिष्ठ नदीकाठी राजापूर, देवरुख, चिपळूण किंवा वरेल सर्व. तर ऑप्शन्समध्ये योग्य आपल्या समोर विद्यार्थ्यांनो 3. चिपळूण हे शहर वशिष्ठ नदीकाठी असलेले दिसते. प्रश्न 29. महाराष्ट्रामध्ये संत्र्यांसाठी प्रसिद्ध असलेले शहर पुढीलपैकी कोणते आहे जे की संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे? नाशिक, नागपूर, नांदेड, परभणी. तर संत्र्यासाठी म्हटलं तर ऑप्शन्समध्ये एक नाशिक हे प्रसिद्ध असलेले लक्षात घ्यायचे आहे. कव्हर करूया. प्रश्न 30. स्वच्छता कोणत्या सूचीतील अतिशय महत्त्वाचा विषय आहे ते सांगायचं आहे. विषयाचं नाव स्वच्छता हा आहे. राज्य सूची, केंद्र सूची, समवर्त सूची किंवा वरील नाही. ऑप्शन्समध्ये एक योग्य राहील. म्हणजेच राज्य सूचीतील महत्त्वाचा विषय म्हणजेच स्वच्छता हा असलेला आपल्या सर्वांना कळतो. आता विद्यार्थ्यांना सुपर क्लासमध्ये पुन्हा एकदा रिमाइंडर देऊ शकतो. अतिशय महत्त्वाची सूचना आहे. ठाणे महानगरपालिका असो किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो या दोन्हीही भरतीसाठी स्पेशल असलेले 560 पेजेसचे आपण PDF तयार केलेली आहे. हे PDF आपल्याला सध्या 250 मध्ये मिळत आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी या नंबरवर आपल्याला कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप करायचा आहे. हे सर्वांना रिक्वेस्ट मनापासून आहे. तसंच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून गेलेली असेल लगेचच्या लगेच सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याची जे नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल. लगेचच्या लगेच करून घ्यायचं आहे. सुपर क्लासला सोडण्यापूर्वी एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन मला पण नक्कीच दाखवायचा असतो. चला मग भेटूया पुढच्या एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.